नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खाद्य श्रीमंती या यूट्यूब चॅनेलवर। उपवासाला प्रत्येक वेळी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर मी आज तुमच्यासाठी अशी एक छान रेसिपी घेऊन आले की हे डोसे तुम्ही एकदा करून खाल्ले तर प्रत्येक उपवासाला किंवा उपवास नसताना सुद्धा तुम्ही हे बनवून खाल। ही रेसिपी अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत तयार होते। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे मी 2 वाटी वरईचे तांदूळ किंवा भगर आणि त्याच वाटीने पाव वाटी साबुदाणा घेतलाय, मिक्सरला बारीक वाटून घेतलाय। इथे अर्धी वाटी दही घेतलाय, एक बटाटा उकडून साल काढून घेतलाय, 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, 4 हिरव्या मिरच्या, थोडेसे जिरे, चवीपुरतं मीठ, तूप, ओल्या नारळाचे तुकडे घेतले आहेत 1 वाटी। इथे आपण डोश्यासाठी पीठ तयार करणार आहोत। त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वरईचं आणि साबुदाण्याचं पीठ टाकून घेतलं आहे। याच्यामध्ये आपण अर्धी वाटी दही टाकायचं आहे। आता याच्यामध्येच आपण उकडलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे, हातानेच कुस्करून टाकायचा आहे। छोटा एक बटाटा घेतलात तरी चालेल। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं आहे, जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही। आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता या पिठावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण डोश्यासाठी लागणारी चटणी बनवून घेऊया। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे तुकडे टाकले आहेत, 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, हिरवी मिरची घेतली आहे। आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया, थोडंसं जिरे टाकून घ्यायचे आहेत। उपवासाला तुम्ही खात नसाल तर नाही टाकले तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। इथे आपण बघतोय बारीक वाटून झालं आहे। आता चटणीसाठी फोडणी तयार करूया। त्याच्यासाठी मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे। पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घ्यायचं, थोडंसं जिरे टाकायचे आहेत। जिरे तडतडले की ही फोडणी आपण चटणीवरती ओतून घ्यायची आहे। आता चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं। आपली चटणी तयार आहे। आता आपण डोसे तयार करायला घेऊया। आपलं पीठ सुद्धा 10-15 मिनिटं व्यवस्थित भिजलं आहे। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। आता डोश्याला चांगला कलर येण्यासाठी आपण थोडीशी साखर टाकून घ्यायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे मी गॅसवरती डोश्याचा तवा गरम करत ठेवला आहे। त्याला थोडंसं तेल लावून घेतलंय मी आधीच। तवा गरम झाला की त्याच्यावरती पाणी शिंपडायचं आहे थोडंसं आणि कॉटनच्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे। आता गॅस कमी ठेवायचा आणि जे डोश्याचं पीठ तयार केलं आहे ते चमच्याने 1-1.5 चमचा टाकून घ्यायचं आहे। चमच्याच्या साहाय्याने एकसारखं असं हे तव्यावरती पसरून घ्यायचं आहे। आता आपण हे पीठ जरा सुकेपर्यंत वाट बघायची आणि ह्याच्यावरती कडेने थोडंसं तूप टाकून घ्यायचं। तुम्ही तेल सुद्धा टाकू शकता। आता डोश्याच्या कडा थोड्या लालसर झाले की आपण ते हलवून घ्यायचा व्यवस्थित, कडा सोडवून घ्यायच्या आणि उलटण्याने डोसा पलटून टाकायचा आहे। आता दुसरी बाजू सुद्धा छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे। आता आपण बघतोय डोसा तयार झाला आहे, कलर सुद्धा चांगला आला आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया।
याच पद्धतीने आपण दुसरे डोसे तयार करून घेणार आहोत. इथे दुसरा डोसा सुद्धा आपण त्याच पद्धतीने तव्यावरती पसरवून घ्यायचा आहे. दुसरा डोसा सुद्धा आपला तयार झाला आहे. हे डोसे वरून कुरकुरीत आतून मऊ असे तयार होतात. नमस्कार मंडळी, आजची ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा. तुमचे डोसे कसे झाले ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खाद्य श्रीमंती परिवाराचा भाग बनण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत चव जपा, परंपरा जपा आणि घरगुती पदार्थांवर प्रेम करत राहा. आपण पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.